नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये. महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच या योजनेशी संबंधित सर्व लाभार्थ्यांसाठी आजची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. विशेषतः या योजनेतील विधवा महिला भगिनी, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी आणि त्यासोबतच दिव्यांग बांधवांच्या हप्ता वितरणाबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण या योजनेशी संबंधित महत्त्वाचे अपडेट वेळेवर जाणून घेण्यासाठी याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आता जाणून घेऊया सर्वात आधी हयातीच्या दाखल्याबाबत महत्त्वाची माहिती. मित्रांनो, जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्ता वितरणाची माहिती जाणून घेण्यापूर्वी सर्व लाभार्थ्यांनी एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे, ती म्हणजे हयातीचा दाखला. या योजनेतील ज्या लाभार्थ्यांनी अद्यापपर्यंत हयातीचा दाखला म्हणजे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर केलेला नाही, त्यांनी तो सादर करणे आवश्यक आहे. यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना आणि केंद्र पुरस्कृत निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना यावर्षी ऑनलाईन हयातीचा दाखला सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हयातीचा दाखला सादर करणे शक्य नसेल तर तो ऑफलाईन पद्धतीने काढून घेऊन सादर करायचा आहे आणि यासाठी 15 ऑगस्ट पर्यंतची अंतिम तारीख असल्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी या तारखेमध्ये 3 वेळेस वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे आता पुन्हा तारीख वाढणार नाही असे सांगितले जात आहे. आता जाणून घेऊया हयातीचा दाखला दिला नाही तर काय होऊ शकते. मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांनी 15 ऑगस्ट पर्यंत हयातीचा दाखला सादर केला नाही त्यांच्या बाबत गंभीर परिणाम होऊ शकतो. अशा लाभार्थ्यांना अनुदान वितरित केले जाणार नाही, तसेच त्यांना योजनेमधूनही बाद करण्यात येऊ शकते असे सांगण्यात आले आहे. यानंतर पुन्हा योजनेमध्ये समाविष्ट होण्यासाठी नवीन अर्ज म्हणजेच पुन्हा फॉर्म भरावा लागू शकतो. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी अजूनपर्यंत हयातीचा दाखला सादर केलेला नाही त्यांनी कोणतीही जोखीम न घेता 15 ऑगस्ट पूर्वी हयातीचा दाखला सादर करावा, ही सर्व लाभार्थ्यांना महत्त्वाची विनंती आहे. आता जाणून घेऊया जुलै आणि ऑगस्ट हप्त्याच्या वितरणाबाबत माहिती. मित्रांनो, आता आपण जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्ता वितरणाबाबत माहिती पाहूया. संजय गांधी निराधार योजनेतील विधवा महिला भगिनी, वृद्धापकाळ योजनेतील लाभार्थी आणि श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी यांच्यासाठी जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नसल्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी महाडीबीटी पोर्टल 2.0 च्या माध्यमातून पुढील प्रक्रिया होणे अपेक्षित आहे. आता जाणून घ्या दिव्यांग लाभार्थ्यांच्या हप्त्याबाबत काय स्थिती आहे. मित्रांनो, यासोबतच दिव्यांग बांधवांच्या हप्ता वितरणाबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना अद्याप हप्ता जमा झालेला नाही त्यांनी एक गोष्ट विशेष लक्षात घ्यावी. ज्या लाभार्थ्यांनी हयातीचे प्रमाणपत्र सादर केलेले नाही त्यांचाही हप्ता जमा झालेला नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या हप्त्याबाबत काही अडचण असेल तर याची खात्री करणे गरजेचे आहे. महाडीबीटी पोर्टल 2.0 वर आकडेवारी. मित्रांनो, महाडीबीटी पोर्टल 2.0 च्या माध्यमातून यावेळी हप्ता वितरणासंदर्भातील आकडेवारी स्पष्ट होताना दिसत आहे. म्हणजेच किती लाभार्थ्यांना हप्ता वितरित केला जात आहे याबाबतची आकडेवारी पोर्टलच्या माध्यमातून समोर येत आहे. हप्ता वितरणाला उशीर होत असला तरी लाभार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हे पोर्टल महत्त्वाचे ठरत आहे. विशेषतः दिव्यांग लाभार्थ्यांच्या हप्ता वितरणाची आकडेवारी समोर आलेली आहे. ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना अजूनही हप्ता जमा झालेला नाही त्यांनी आपल्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करावी. हयातीचे प्रमाणपत्र हे त्यामागचे कारण असू शकते किंवा त्याशिवाय इतर कोणते कारण आहे हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. काल दिव्यांग लाभार्थ्यांसाठी वितरण प्रक्रिया सुरू. मित्रांनो, आता एक आणखी महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया. कालच्या तारखेला दिव्यांग लाभार्थ्यांसाठी महाडीबीटी पोर्टल 2.0 च्या माध्यमातून वितरण प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात हालचाल झालेली आहे. लाभार्थ्यांसाठी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी याद्या तयार करण्यासाठी पोर्टलवर अशा प्रकारचा नोटिफिकेशन मेसेज आलेला होता. त्यामुळे आता इतर लाभार्थ्यांसाठीही अशाच पद्धतीचा मेसेज किंवा नोटिफिकेशन येणे अपेक्षित आहे आणि त्यानंतर इतर लाभार्थ्यांच्या हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू होणे गरजेचे आहे. इतर लाभार्थ्यांसाठी अद्याप नोटिफिकेशन नाही. मित्रांनो, सध्या इतर लाभार्थ्यांच्या बाबतीत म्हणजेच विधवा महिला, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी आणि श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी वितरणासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच याबाबत कोणतीही सूचना किंवा नोटिफिकेशन जारी करण्यात आलेले नाही, म्हणून या लाभार्थ्यांना अजून थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते. आता जाणून घेऊया जुलैचा हप्ता प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांचे काय. मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांना जुलै महिन्यात हप्ता वितरित झालेला नाही त्या सर्व लाभार्थ्यांना जुलै आणि ऑगस्टचा हप्ता वितरित करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर दिव्यांग बांधवांपैकी कोणाला जुलैचा हप्ता जमा झाला आहे आणि कोणाला जमा झालेला नाही हे देखील स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना जुलैचा हप्ता जमा झालेला आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगावे.
कारण यामुळे इतर लाभार्थ्यांना ही परिस्थिती समजण्यास मदत होईल. विशेषतः जुलै महिन्याचा हप्ता अनेक लाभार्थ्यांचा अद्याप प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांना जुलैचा हप्ता प्रत्यक्षात जमा झाला आहे का हे स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे. आता जाणून घेऊया इतर लाभार्थ्यांना हप्ता कधी मिळू शकतो. मित्रांनो, जर दिव्यांग बांधवांचा जुलैचा हप्ता जमा झालेला असेल तर त्यानंतर इतर लाभार्थ्यांसाठी म्हणजेच विधवा महिला भगिनी, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी आणि श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी यांच्यासाठी ही वितरण प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र जर दिव्यांग बांधवांचा हप्ता अद्याप जमा झालेला नसेल तर इतर लाभार्थ्यांसाठीही हप्ता वितरणाची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना जुलैचा हप्ता मिळाला आहे त्यांनी कमेंट करून नक्की माहिती द्यावी. पुढील 2 दिवसात प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता. मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेतील विधवा महिला, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी आणि श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी यांच्यासाठी अद्याप वितरण प्रक्रिया सुरू झालेली नाही. मात्र पुढील काळात म्हणजे आज किंवा उद्यापर्यंत या लाभार्थ्यांसाठी ही प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तरी आजच प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. कारण महाडीबीटी पोर्टलवर सध्या वितरणाची प्रक्रिया सुरू असल्याची शक्यता आहे आणि सर्व लाभार्थ्यांना एकाच दिवशी हप्ता वितरित केला जात नाही. सध्या दिव्यांग लाभार्थ्यांच्या हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे इतर लाभार्थ्यांना आणखी 2 दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते. आता जाणून घेऊया 15 ऑगस्टच्या आसपास हप्ता मिळण्याची शक्यता. मित्रांनो, यानंतर आणखी एक शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 15 ऑगस्ट नंतर किंवा 15 ऑगस्टच्या आसपास इतर लाभार्थ्यांसाठी हप्ता वितरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र त्याआधीच वितरण प्रक्रिया सुरू झाली तर त्याबाबतची माहिती मिळताच कळवली जाईल. त्यामुळे तुम्ही या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, आजच्या संपूर्ण माहितीतून काही महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात ठेवा. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या लाभार्थ्यांनी हयातीचा दाखला अद्याप सादर केलेला नाही त्यांनी 15 ऑगस्ट पर्यंत तो सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाईन शक्य नसेल तर ऑफलाईन पद्धतीने तो सादर करता येणार आहे. दुसरा मुद्दा म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांच्या हप्ता वितरणाची प्रक्रिया महाडीबीटी पोर्टल 2.0च्या माध्यमातून सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. तिसरा मुद्दा म्हणजे विधवा महिला, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जुलै आणि ऑगस्ट हप्ता वितरणाची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. मात्र पुढील काळात ही प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे आणि 15 ऑगस्ट नंतर किंवा 15 ऑगस्टच्या आसपास या लाभार्थ्यांना हप्ता वितरित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना जुलैचा हप्ता जमा झालेला आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की कळवा. यामुळे इतर लाभार्थ्यांना ही माहिती मिळण्यास मदत होईल. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे हयातीचा दाखला सादर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या गरजू लाभार्थी मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वाच्या अपडेट्स दररोज तुमच्या मोबाईलवर मिळवायच्या असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच ग्रुपमध्ये सामील व्हा. धन्यवाद. भेटूया पुढील नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.